दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांसोबत या 13 गोष्टी चुकूनही खाऊ नका, अन्यथा शरीरातून सडायला सुरुवात होईल. नमस्कार मित्रांनो, राधे राधे, जय श्री कृष्णा. जर तुम्ही रोज दूध पित असाल, जर तुम्ही दुधाला आरोग्याचे अमृत मानत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा ठरणार आहे. कारण दुधासोबत काही गोष्टी अशा आहेत की ज्या जर तुम्ही अजाणतेपणीही खात असाल तर तुमचे शरीर स्वतः हळूहळू आतून सडत आहे. डॉक्टर याला स्लो पॉयझनिंग, टॉक्सिन फॉर्मेशन, डायजेस्टिव्ह फर्मेंटेशन देखील म्हणतात. आज आम्ही तुम्हाला दुधासोबत कधीही न खाण्यायोग्य 13 घातक गोष्टी सांगणार आहोत. आणि शेवटी दूध पिण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ आणि वृद्धांसाठी खास सल्ला देखील सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एकही चूक तुमची प्रकृती बिघडवू शकते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. दूध अमृत आहे की जहर? मित्रांनो, दूध स्वतःमध्ये एक संपूर्ण आहार आहे. पण लक्षात ठेवा, दूध प्रत्येक गोष्टीसोबत चालत नाही. आयुर्वेदात दुधाला शीतल गुरु, पचायला जड असे म्हटले जाते. जर ते चुकीच्या गोष्टींसोबत खाल्ले गेले तर त्याचे रूपांतर आम टॉक्सिन्स, कफ, गॅस, ॲसिडिटी, त्वचा रोग, सांधेदुखीमध्ये देखील होते. तर चला मित्रांनो, आता व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया दुधासोबत चुकूनही न खाण्यायोग्य कोणत्या आहेत त्या 13 गोष्टी. नंबर 1, मीठ. मित्रांनो, दुधासोबत मीठ घेणे आयुर्वेदात विरुद्ध आहार मानले गेले आहे. दूध अधिक मीठ म्हणजे शरीरात रासायनिक अभिक्रिया. मित्रांनो, दूध फाटते आणि आतड्यांमध्ये सडण निर्माण होते. याचे नुकसान म्हणजे गॅस, बद्धकोष्ठता, त्वचेवर पुरळ, पोट जड वाटणे. अनेक लोक दुधासोबत नमकीन, बिस्किटे खातात. ही खूप मोठी चूक आहे. याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नंबर 2, लिंबू आणि आंबट फळे. लिंबू, संत्री, मोसंबी, अननस. दूध अधिक आंबट, फळे म्हणजे विषासारखे. का? दूध थंड असते. आंबट फळे तीव्र आम्लयुक्त, ॲसिडिक असतात. यामुळे दूध फाटते, पोटात सडण निर्माण होते, उलट्या आणि ॲसिडिटी होते. त्वचेवर ॲलर्जी देखील होते. त्यानंतर नंबर 3, मासे. मित्रांनो, दूध आणि माशांचे कॉम्बिनेशन सर्वात जास्त बदनाम आहे आणि ते खरेही आहे. याचे परिणाम पांढरे डाग, त्वचा रोग, खाज सुटणे, रक्तातील अशुद्धता असे आहेत. हा परिणाम लगेच नाही तर हळूहळू दिसतो. त्यामुळे तुम्ही असे सेवन अजिबातच करू नका. त्यानंतर नंबर 4, अंडी. खूप लोक सकाळी दूध आणि अंडी दोन्ही घेतात. पण दूध आणि अंडी घेतल्याने दूध थंड असते आणि अंडे गरम. यामुळे पचन बिघडते, गॅस तयार होतो आणि लिव्हरवर ताण देखील येतो. अशक्तपणाही येतो. त्यामुळे तुम्ही असे सेवन करू नका. नंबर 5, गूळ. खूप लोक विचार करतात की दूध आणि गूळ आरोग्यदायी आहेत, पण सत्य वेगळे आहे. दूध आणि गुळाचे सेवन केल्याने पोटात जडपणा येतो, कफ वाढतो, ब्लोटिंगची समस्या होते. विशेषतः वृद्धांसाठी हे संयोजन नुकसानकारक आहे. त्यानंतर नंबर 6, फळे. फ्रूट मिल्क मिस्टेक. दुधासोबत फळे खाणे आजकाल फॅशन बनली आहे. जसे की लोक आजकाल मिल्कशेक पितात, पण प्रत्येक फळ दुधासोबत चालत नाही. जसे की केळी दुधासोबत घेणे, सफरचंद दुधासोबत खाणे, आंबा अधिक दूध. चुकीच्या पद्धतीमुळे नुकसान, पोट फुगणे, गॅस तयार होणे, त्वचेची ॲलर्जी आणि सर्वात जास्त ते म्हणजे सुस्ती येणे. त्यानंतर नंबर 7, दही. दूध आणि दही दोन्ही दुग्धजन्य पदार्थ आहेत, पण ते एकत्र
घेऊ नयेत, कारण दही आंबट असते आणि दूध गोड. यामुळे या सर्व समस्या होतात, जसे की कफ तयार होतो, सायन्सची समस्या होते, सर्दी होते, सांधेदुखी होते. त्यामुळे तुम्ही या दोन्हींचे सेवन चुकूनही करू नका. नंबर 8. नमकीन आणि चिप्स. दुधासोबत नमकीन, चिप्स, मठरी हे शरीरात विषासारखे काम करतात. चला मित्रांनो, आता याचे नुकसानही जाणून घेऊया. नुकसान म्हणजे जसे की ॲसिडिटी आपल्याला तयार होते, पोटदुखी होते, रक्तदाब देखील वाढतो आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे आपली त्वचा देखील खराब होते. त्यानंतर नंबर 9. चहा. काही लोक चहाच्या लगेच नंतर दूध पितात. ही खूप मोठी चूक आहे. का? कारण चहामध्ये टॅनिन असते, दुधात कॅल्शियम असते आणि हे दोन्ही मिळून पचन बिघडवतात, लोहाचे शोषण थांबवतात. त्यामुळे तुम्ही दूध आणि दही एकत्र खाऊ नका. नंबर 10. मांस, दूध आणि मांस पूर्णपणे विरुद्ध आहार आहेत. परिणाम: रक्तातील अशुद्धता, लिव्हरवर परिणाम. मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही आधी हे नक्की करून घ्या. पोटात सडण, त्वचा रोग हे देखील होतात. नंबर 11. आंबट दही म्हणजेच ताक. दुधासोबत आंबट ताक किंवा दही घेणे शरीरात विष निर्माण करते, विशेषतः दमा, ॲलर्जी, कफ असलेल्या लोकांसाठी. तर तुम्ही चुकूनही घेऊ नका. नंबर 12. जास्त मसालेदार अन्न. दुधासोबत तिखट मसालेदार गरम अन्न. यामुळे दूध व्यवस्थित पचत नाही. याचे नुकसान होते. छातीत जळजळ, गॅस तयार होतो, ॲसिडिटी होते. त्यामुळे हे नक्कीच घेऊ नका. चला मित्रांनो, आता शेवटचा पॉईंट जाणून घेऊया. तो म्हणजे नंबर 13. दारू, अल्कोहोल. काही लोक दारू पिल्यानंतर दूध पितात. विचार करतात की परिणामी कमी होईल, पण हे अधिक नुकसान करते. लिव्हर डॅमेज, उलट्या, शरीरात विष तयार करते. चला मित्रांनो, आता व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊया दूध पिण्याची योग्य पद्धत. दूध नेहमी एकटे प्या. कोमट दूध उत्तम. रात्री झोपण्यापूर्वी हवे असल्यास हळद किंवा वेलची टाका. वृद्धांसाठी खास सल्ला: 60+ वयात दूध पातळ घ्या. रात्रीच प्या. मीठ, फळे अजिबात मिसळू नका. जर गॅस होत असेल तर दुधातून 2 ते 3 दिवस ब्रेक घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.